नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी, जी आहे खंडेरायांची. आणि हा मेसेज जो आहे तो आहे जेजुरीतून, म्हणजे साक्षात खंडेराय मार्तंड भैरव तुमच्यावर सोन्याची उधळण करतायत. ज्या गोष्टीसाठी मन विचलित होते, कुठेतरी असं वाटतंय की काहीतरी कमी आहे, तो जो भाग आहे तो भरून काढतायत मार्तंड भैरव. आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जिथं जिथं असं वाटतंय की हा एक कप रिकामा आहे, तो कप तुमचा पूर्णपणे भरला जातोय. फुलाने, आनंदाने, विश्वासाने, प्रेमाने भरून तुम्ही निघताय. आणि असा मार्तंड भैरवांचा तुमच्यासाठी मेसेज आहे. तुमच्या हरलेल्या, थांबलेल्या आणि काय आपण म्हणतो ना, नाराज झालेल्या मनाला उभारी देणारा असा भंडाऱ्याचा वर्षाव तुमच्यावर मार्तंड भैरव करतायत आणि सोन्याची उधळण तुमच्यावर करतायत. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. ज्यांना हा मेसेज मिळतोय किंवा कनेक्ट होतोय त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं खूप मोठी एनर्जी लागलेली असते. जर तुम्ही फक्त बघून पुढे जात असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतरच इथं आपल्याला ही एनर्जी लागते. तर तुमच्यासाठी मार्तंड भैरव सोन्याची उधळण करतायत. काय आहे सोन्याची उधळण बघूया. द हँगमॅनचं कार्ड आहे. आणि हे द हँगमॅन काय सांगतोय, तुमच्या आयुष्यात होतोय चेंज. तुमच्या आयुष्यात चेंज होतोय, जो असा चेंज आहे जो तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जातोय. आणि मार्तंड भैरवांच्या, खंडेरायांच्या, तुमच्या आराध्यांच्या खूप जवळ घेऊन जाणारा असा बदल तुमच्या आयुष्यात होतोय. जे तुमच्यावर बर्डन होतं किंवा काही अशा गोष्टी होत्या ज्यामुळं नवीन काही चांगलं येतेलं तुम्ही स्वीकारू शकत नव्हता, अंधार होता, सगळं होतं. आणि मग हा जो चेंज होणार आहे, या चेंजमधून तुम्हाला तुमचा रिबर्थ होतोय, पुनर्जन्म होणार आहे या चेंजमधून. आणि जे काही तुम्ही सरेंडर करताय भगवंताला, पूर्णपणे सरेंडर करताय. माझ्याकडे काही नाहीये, माझ्या हातात काही नाही किंवा मी काही नाही, फक्त मी जो आहे, मी शून्य आहे. आणि जे माझ्या आयुष्यात होतंय, जे तुम्ही करताय तेच माझ्या आयुष्यात जे सगळं आहे ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. मी फक्त एक शून्य आहे, मी हा नाहीच आहे. आणि ही जी तुमच्यातली सरेंडरची भावना आहे, समर्पणाची भावना आहे, तीच परमेश्वरापर्यंत पोहोचते. आणि त्यामुळंच ज्या गोष्टीला लेट होत होता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ज्या गोष्टी लेट होत होत्या, वेळ होत होता, त्याला पोहोचताना तुमच्यापर्यंत खूप दिरंगाई होत होती, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत इथं पोहोचवल्या जात आहेत. आणि मार्तंड भैरव करतायत भंडाऱ्याची उधळण, सोन्याची उधळण तुमच्यासाठी करतायत. मी काय म्हणलं तुम्हाला, ही मार्तंड भैरव तुमच्यावर सोन्याची उधळण का करतायत? कारण तुमच्यामध्ये एक डाऊनफॉल होता, जो डेव्हिलची एनर्जी जी होती, काही नकारात्मक एनर्जी होत्या, काही अदृश्य शक्ती होत्या, काही विचार होते, काय काळघोर असा अंधार होता, मनावर अशी जाळी जळमट साचली होती, मनामध्ये असा उत्साह नव्हता किंवा काही करण्याची अशी इच्छा होत नव्हती, असं मरगळ होती. कोणतंही काम करताना त्यामध्ये उत्साह असला पाहिजे, स्ट्रेंथ असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, कंटिन्युटी असली पाहिजे, जो तुमच्यामध्ये तिथं येत नव्हता. मग जो तुमचा शाडू, कधी कधी तुमची सावली तुम्हाला भीती दाखवत होती, असं काही तुमचे म्हणजे जी डेव्हिलची एनर्जी आहे ती तुम्हाला भीती दाखवत होती, तुम्हाला तुमच्याच ह्याच्यापासून पळवत होती. तर त्या सगळ्याला मार्तंड भैरव तुमच्यावर सोन्याची उधळण का करतायत? कारण तुमच्या मनामधला अंधार, गैरसमज, तुमच्या मनामधली मरगळ आणि जो काही सगळा स्वतःबद्दलचा एक न्यूनगंड मनामध्ये होता की मी हे करू शकत नाही किंवा मला हे मिळू शकत नाही, माझ्याकडनं हे होऊ शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी आणि ज्या डेव्हिलनं, ज्या नकारात्मक शक्तीनं तुमच्यावर प्रहार केला होता, ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा किंवा तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ते येण्याचा जे येत होतं ते जे थांबवलं होतं, त्यांना सगळ्यांना पूर्णपणे त्यांचा खात्मा इथं केला जातोय. पूर्णपणे संपवलं जाते, त्या नकारात्मक शक्तींना संपवलं जाते. कारण तुमच्या आयुष्यात नवीन सूर्योदय, नवीन सकाळ आणि नवीन चैतन्य घेऊन येणारी अशी सुरुवात तुमच्या आयुष्यात इथं होते. म्हणून तुमच्या आयुष्यात मार्तंड भैरव तुम्हाला हा आशीर्वाद तुम्हाला देत आहेत आणि सोन्याची उधळण करतायत. ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल तितकं तुम्हाला हे मेसेज रेझोनेट होतील आणि तुमची एनर्जी सुद्धा इथं कनेक्ट होईल. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही इथं पैसे म्हणजे हे चार्जेस लागत नाही आहेत सबस्क्राईब करण्यासाठी.
तर मी काय म्हटलं तुम्हाला, का हँगमॅनची एनर्जी आहे, का डेव्हिल सारखा अशी अवस्था किंवा असा रोल तुमच्या मनामध्ये, अशा भावना येत आहेत, तर एक गिल्ट मनामध्ये आहे. काही जितकं कष्ट करतोय, जितकं संघर्ष करतोय, काही गोष्टी करतोय, किती खूप काम करतोय, पण त्या कामाप्रमाणे जे बेनिफिट्स आहेत, ज्या गोष्टी मिळायला हव्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळत नाही आहेत. तो मोबदला म्हणजे जे तुम्हाला मिळायला हवं आहे ते तुम्हाला मिळत नाही आहे. ज्या प्रेमाची तुम्ही अपेक्षा करता ते प्रेम तुम्हाला मिळत नाही. मग नात्यांमध्ये असू दे किंवा कुठूनही, तुमच्या वैवाहिक आयुष्यात असू दे, रिलेशनमध्ये कुठेही असू दे, तुम्ही ज्यांच्यासाठी करता तीच लोक तुम्हाला त्रास, म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्याला असेल, त्रास असेल किंवा टाउंटिंग असेल किंवा काही असेल, काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये काही गिल्ट येतं. आपण इतकं चांगलं वागतो, मग आपल्याशी असं का होतं? तर इथं सोन्याचे उदाहरण त्यासाठीच तुमच्यावर मार्तंड भैरव करतात, कारण तुम्ही कमी नाही आहात, तुम्हाला ओळखलंच नाही आहे असं मार्तंड भैरव तुम्हाला सांगतायत. कारण तुम्ही जिनियस आहात, तुम्ही सोनं आहात, सोनं. आणि हे ओळखायला फक्त आणि फक्त मार्तंड भैरवांची नजर पाहिजे, आणि त्यांच्या नजरेने तुम्हाला हेरलंय आणि त्यांनी तुम्हाला निवडलंय. त्यामुळं तुम्ही स्वतः एक असं सोन्याचं एक हे असतं, आपण म्हणतो की नाही, ज्याला परमेश्वरानं निवडलेलं आहे, ज्याची निवड परमेश्वरानं केलेली आहे, तो हिरा असतो, त्याचं अनमोल असतो, तो कोहिनूर असतो. तसं तुम्ही कोहिनूर आहात. त्यामुळं स्वतःवर फोकस करा, असंही तुम्हाला इथं मार्तंड भैरव सांगतात. कारण सोन्याची उधळण तुमच्यावर होते. तुम्ही जे अपेक्षितही नाही केलेलं ते सगळं तुमच्याकडे इथं आणलं जाते, ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते. आणि सायलेन्स जो आहे कसा असते, प्रत्येक गोष्टी एक शांतीत क्रांती आपण जे म्हणतोय की नाही, शांततेत क्रांती होते, तशीच क्रांती तुमची इथं होणार आहे, असंच मार्तंड भैरव तुम्हाला सांगतात. तुम्ही क्रांती करणार आहात, काहीतरी नवीन, काहीतरी असं जे अपेक्षित, म्हणजे ज्या गोष्टी आपण विचारही केलेल्या नसतात, अशा घटना, अशा गोष्टी तुमच्याकडून घडवल्या जातील, तुमच्याकडून करून घेतल्या जातील. ज्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या तुमच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये काही अडथळे येत आहेत, काही सगळे तुम्ही तुमच्याकडून ते सगळे पार होणार आहेत. आणि जो तुमचा थर्ड आय आहे सायलेन्स, का तुम्हाला इथं पीसला जोडलं जाते, कारण एक अमूल्य असं ज्ञान तुमच्यापर्यंत येते, अमूल्य ज्ञान तुम्हाला इथं दिलं जाते. म्हणून तुमच्यासाठी हा सायलेन्स आहे. आणि हा पीस आहे ना, तुमचा आतून तुमच्याकडे एक शांतता येते. आणि त्यामुळेच भंडाऱ्याचे उदाहरण काय होते, कारण अशी अवस्था तुमची झाली की तुम्ही पूर्णपणे सरेंडर केलंय. तिथं आता ना तुमच्या आजूबाजूला कुणी आहे ना, कोणी काही नाही, आज कुठली परिस्थिती, मग तुम्ही जे पास्टमध्ये झालं ते फॉरगिव्ह केले, नवीन आहे ते जी उधळण आहे त्यात तुम्ही स्वीकारताय, त्या भंडाऱ्याच्या आशीर्वादामध्ये तुम्ही विरून जाताय, असा मेसेज तुमच्यासाठी आहे. म्हणून मार्तंड भैरव तुमच्यासाठी भंडाऱ्याची उधळण करतायत. आणि मी इथं डेव्हिल ही आहे, आणि द लेझिनेस ही आहे, गिल्ट आहे. म्हणजे मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्या साचल्यात, मनात अशा गोष्टी साचल्यात, मनात असा विचार आलाय की कोणतीही गोष्ट, म्हणजे कोणतं कार्य जर तुम्ही करायला लागला तर ते तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये बरेच वेळा आपल्याला कसं असतं, असं मला पाहिजे किंवा असं मला हवं आहे, तसंच घडलं पाहिजे असं आपण म्हणतो. पण आणि लगेच म्हणजे आपण बरेच वेळा काय होतं, तुम्हाला त्याचं जे हे आपण जे काय म्हणतो रिवॉर्ड्स मिळायच्या अगोदर आपण शस्त्र टाकतो, अरे यात काही नाहीच आहे, म्हणजे निगेटिव्ह थॉट आहे, तोच थॉट मग आपल्या ह्याच्यामध्ये पडत जातो, आपल्या आयुष्यावर त्याचा इफेक्ट व्हायला लागतो. तसंच हे आहे. मग मार्तंड भैरव हाच थॉट तुमच्या मनातला काढून टाकतायत, कारण इथं सोन्याची उधळण आहे. तुमचे इंट्युएशन तुम्हाला काय सांगतायत, तुमचं आतलं मन तुम्हाला काय सांगते, तुमचा आत्मा, तुमची सोल तुम्हाला काय सांगते. आणि ह्या ज्या स्पिरिच्युअल ह्याच्यातून मेसेज जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात ते तुम्हाला काय सांगतायत, तुमच्यापर्यंत काय पोहोचवलं जाते, तुम्हाला काय दिलं जाते, याच्याशी थोडंसं तुम्हाला कनेक्ट व्हायला इथं मार्तंड भैरव सांगतायत. कारण हे कनेक्शनच तुमची आतली शक्ती वाढवणार आहे. हा तुमचा सायलेन्स, म्हणजे बरेच वेळा कसं होतं, आपण पास्टची काही नसतं पण आत वादळ एक उठलेलं असतं म्हणा ना, गिल्टचं जे वादळ आत उठलेलं आहे, ते वादळ थांबवण्यासाठी तुम्हाला मार्तंड भैरव इथं सांगतायत. कारण सोन्याची उधळण ते तुमच्यावर करतायत. जी निगेटिव्हिटी होती, मनातलं गिल्ट होतं, मग स्वतःबद्दल काही विश्वास होता, स्वतःवरच शंका घेणं असेल किंवा काही असेल, अशा गोष्टी तुमच्याबरोबर होत्या. तर ह्या सगळ्यातून तुम्हाला मार्तंड भैरव बाहेर काढून सोन्याचे उधळण तुमच्यावर करतायत. जे तुमच्याकडे येते आहे ना, मी तुम्हाला म्हटलं की नाही, प्रोटेक्शन आहे. कितीही तुमची आत्ताची परिस्थिती किंवा आत्ताचं तुमच्या आयुष्यात जर काही स्ट्रगल चाललेला असेल,
किंवा स्ट्रगल म्हणजे काय असते हो, आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला जे काहीतरी हवं आहे त्याच्यासाठी करत असलेले कष्ट. मग कष्ट केल्याशिवाय तर परमेश्वर आपल्याला देणार नाही, हो की नाही. कष्ट तर करायलाच लागणार आहेत, पण ते हेल्दी कष्ट असतील, त्याचा तुम्हाला बेनिफिट्सही मिळतील. जे तुम्ही करताय त्याचा तुम्हाला रिवॉर्ड दिला जाईल असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कितीही वीज, वारा, पाऊस किंवा किती संकट अडथळे तुमच्या आजूबाजूला आलेले असतील तरी सुद्धा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रोटेक्शन इथं मार्तंड भैरव देत आहेत. कारण ह्या प्रोटेक्शनमुळेच तुम्ही सुरक्षित, म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये कितीही बाजूला सगळं हे चालू देत, तुम्ही त्याच्यामध्ये तुमची आंतरिक जी शांती आहे त्यामुळे तुम्ही शांत असणार आहात. तुम्हाला जे मिळतंय, जे होतंय आयुष्यात ते तुम्ही स्वीकार करत करत पुढे चाललाय इथं. आणि तो स्वीकार तुमच्या आयुष्यात येतोय, होतोय. तुम्हाला जे हवं आहे ते इथं सगळं तुम्हाला दिलं जातंय आणि तुमच्या आयुष्यात नवीन सूर्योदय सुद्धा इथं होते. ह्या विजा हे किती इथं प्रोटेक्शन आहे बघा. मग मार्तंड भैरवाचं किती ऊन, वारा, पाऊस सगळे, शेतकरी घाबरतो का, त्यांचं किती त्यांना त्रास होतो, हे की नाही. म्हणूनच तुमच्यावर सोन्याची उधळण का होते, तरी किती आता पाणी आलं, डिझास्टर एवढे मोठे झाले, पूर आला, सगळं झालं, शेती पिकं नुकसान झालं, शेतकरी घाबरतो का, नाही घाबरत, ठामपणे उभं राहतो. तसंच आयुष्यात किती काहीही झालं तरी सुद्धा ठामपणे उभं राहा. कारण कितीही तुम्हाला त्रास झाला तरी सुद्धा एक सोन्याचं जे पीक आहे किंवा सोनेरी दिवस जो आहे तो तुमच्या आयुष्यात येणार आहे. तो मार्तंड भैरव तुम्हाला दाखवणार आहेत आणि उधळण तुमच्यावर करणार आहेत. त्यामुळं जे जे काही मनामध्ये तुमच्या साचलेलं आहे, मनात काही विचार आहेत, काही शंका आहेत, मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे मन उदास झालंय, त्या मनामधनं ते सगळं काढून टाका आणि मोकळे व्हा असं तुम्हाला मार्तंड भैरव सांगतायत. किंवा पौर्णिमेची सुद्धा एनर्जी आहे इथं. जर पौर्णिमा अमावस्या आल्यावर किंवा येण्याच्या अगोदर झाल्यानंतर थोडेफार काही तुमच्यामध्ये चेंजेस होत असतील, बदल होत असतील, तुम्हाला तुमचं असं अशी काय एनर्जी तुम्हाला जाणवत असेल तर त्या एनर्जीमधून मार्तंड भैरव तुम्हाला बाहेर काढतायत. कारण तुम्हाला मोकळं करतायत. आत तुम्ही त्यांना बसवून घ्यायचं हृदयात डोळे बंद करा आणि त्यांना स्मरा. तुमच्या आयुष्यात सगळी सगळं सोनेरी, सुंदर आणि छान, जे तुम्ही एक्सेप्टही केलं नसेल असं सगळं तुमच्या आयुष्यात येते, असं तुमच्यासाठी मेसेज दिला जाते. मनामध्ये असं काय आहे की ॲज अ ब्लेसिंग्स ऑफ लॉंग लाईफ आहेत हे कार्ड जे आहे. म्हणजे या कार्डचं हे कार्ड मला इंट्युटिव्हली हेच सांगतंय की तुम्हाला जितकं जे काही तुम्हाला भीती दाखवते, जे काही तुम्हाला थांबवते आणि ज्या कारणाने तुम्हाला असं थांबल्यासारखी एनर्जी फील होते, त्या सगळ्यांना मारून अगदी, म्हणजे जसं मार्तंड भैरव तुमच्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर देवी सुद्धा आहे. म्हणजे ही जी जोड आहे, ही जी शक्ती, शिव आणि शक्ती आहे, हे सगळं तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देते. तुम्ही आता, कारण आता तुम्ही बॅलन्स आहात, तुम्हाला माहित आहे ह्या सगळ्यांच्या, म्हणजे ते हे करून ते मुडकीकट करून त्या गळ्यामध्ये अडकवलेले आहेत बघा, शिरकट केलेत आणि गळ्यामध्ये अडकवलेले देवीनी, म्हणजे काली. जे तुम्हाला जरी कोणी त्रास दिला किंवा तुमच्या आसपासही विचारांच्या कोणी आलं तरी सुद्धा त्याला पूर्णपणे नष्ट करण्याची शक्ती परमेश्वरामध्ये आहे, मार्तंड भैरवांमध्ये आहे. आणि त्यांचा भंडारा जितका तुम्ही त्या भंडाऱ्याशी कनेक्ट राहाल तितकं तुमच्या आयुष्यातून सगळा अंधार दूर होईल. आणि जे हे आहे पीस जो आहे बघा, बरोबर पीस, जे काही कार्ड होतं ना त्याच्या खालीच हे कार्ड ऍक्च्युअली आलेलं आहे बघा, सायलेन्स आहे आणि पीस आहे. पीसमध्ये राहा, शांत राहा, जास्त विचार करू नका कोणत्याही गोष्टीचा. माणूस बोलण्याने थकत नाही पण विचाराने थकतो. पूर्णपणे मनामधला विचार काढून टाका. जर भविष्याचा तुम्हाला तुमच्या काळजी असेल तर त्या भविष्याचं वचन एक बाप्पांनी दिलेलं आहे, मार्तंड भैरवांनी तुम्हाला दिलेलं आहे. तुमचे सोनेरी दिवस आहेत, सोनेरी पल जे काही सगळं आयुष्यात आहे ते सगळं सुवर्णमय असं सुरू होणार आहे. तर त्यासाठी फक्त तुम्ही सरेंडर व्हा परमेश्वराला. तुम्ही तुमच्या हातात कोणतेही लगाम घेऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या आराध्यांना, मार्तंड भैरवांना तुम्ही सरेंडर व्हा, भंडाऱ्याशी कनेक्ट व्हा. आणि तुम्ही जितकं सरेंडर व्हाल, समर्पित व्हाल, आतून शांत व्हाल, मेडिटेशन, ध्यान कराल, या सगळ्या गोष्टी तुमच्यातून निघून जातील आणि तुमच्यामध्ये उत्साह, चैतन्य आणि सुख, समाधान हे सगळं तुमच्याकडे येईल. कारण तुमची लाईफ, मी म्हटलं ना, पूर्णपणे मॅजिकली ते लाईफ तुमची बदलणार आहे. ज्या गोष्टीचा तुम्हाला असं वाटत होतं हे होईल का नाही किंवा होणार आहे का नाही, तर ते सगळं तुमच्या आयुष्यात मॅजिकली बदलणार आहे. जे तुम्ही लाईफ इमॅजिन करत होता
त्याच्यापेक्षा बेहतर आणि खूप मस्त लाईफ तुमच्या आयुष्याचं म्हणजे सगळं हे आहे ना ते सगळं सुरू होतंय. त्यामुळं तुम्ही जे आहे ते फक्त परमेश्वरावर सोडा, मार्तंड भैरवांवर सोडा आणि ते तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी, नवीन उदय जो आहे तो तुमच्या आयुष्याचा होतोय, नवीन सूर्योदय होते, सुख शांती समृद्धी आनंद उत्साह सगळं भरभरून तुमच्याकडे येते. ते स्वीकारण्यासाठी तयार व्हा. भंडाऱ्याची उधळण होते. जर असेल घरामध्ये भंडारा तर नक्कीच तुम्ही लावून घ्या, कारण मनामधली मरगळ आणि जी काय अस्वस्थता मनामध्ये जर साचलेली असेल तर ती नक्की निघून जाईल. आणि मुलांनाही लावा, तुम्हालाही लावा आणि मार्तंड भैरवांशी जिथं असाल तिथून तुम्ही त्यांना नमस्कार करा. तर हे कनेक्शन आहे आणि त्यांच्याशी कनेक्शन तुमचं खूप मोठं आहे. त्यामुळेच तुम्हाला एवढे मोठा मेसेज दिला की थांबेल तो संपेल, होय की नाही, तर पुढे चालत राहायचं आहे. आयुष्याच्या नवीन घडामोडी, नवीन गोष्टी, नवीन रस्ते, नवीन ऑपॉर्च्युनिटी सगळं तुमच्याकडे येते आणि त्या ऑपॉर्च्युनिटीमधून, त्या संधीमधूनच तुमच्यावर सोनेरी उधळण होते भंडाऱ्याची. तर फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाकत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ही एनर्जी सबस्क्रायबरची असते. बरेच व्ह्युअर्स असे आहेत व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही इथं सबस्क्रायबर्सला कोणतेही चार्जेस नसतात. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्सचा एक ऑप्शन आहे, तिथून तुम्ही चॅनलला सुपर थँक्स करू शकता, तुम्ही दाद देऊ शकता, ग्रॅटिट्यूड पे करू शकता. सगळं जे आपल्याला येतंय त्या बदल्यात आपण काहीतरी रिटर्न द्यावं, ही युनिव्हर्सची शक्ती आहे. तेव्हा आपल्याकडं खूप सारं येतं असं म्हणतात. तर हे सगळं जे आहे ते तुमच्यासाठीच आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.